चांदवड तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी। यामध्ये ठिकठिकाणी विजा पडल्याने शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाकडून पंचनामे करण्याची कामे सुरू आहेत। काल झालेल्या पावसामुळे तालुक्यातील पिंपळगाव ढाबळी येथील शेतकरी प्रवीण चंद्रभान जाधव यांचा एक बैल तसेच तिसगाव येथील शेतकरी शिवाजी नामदेव निकम यांची गाय व भोयगाव तालुका चांदवड येथील शेतकरी भावराव यशवंत ठोंबरे यांचा 65,000 रुपये किमतीचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला आहे। त्यानंतर गणूर येथील शेतकरी त्र्यंबक रामचंद्र सवंद्रे त्यांच्या राहत्या घराची भिंत पडल्याने नुकसान झाले असून मात्र सुदैवाने यामध्ये जीवितहानी नाही। याबाबत संमिश्र अहवाल आता चांदवड तहसील कार्यालयात सादर झाला असून वरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामध्ये झाले आहेत। चांदवडसह अनेक गावांना पाण्याचा तुटवडा जाणवत असताना आज पावसाच्या जोरदार एंट्रीमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या हातातील पिके टमाटे, कोबी, मिरची तसेच अन्य पिकांना पाण्याअभावी अक्षरशः सोडून देण्याची वेळ आली असताना आज जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची खोळंबलेली पेरणीची कामे सुरू होण्यासाठी आता मार्ग मोकळा झाला असून बी बियाणे खरेदी तसेच शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार असून तालुक्यात विजांच्या घटना वगळता आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड।